आता मी हा तुमच्यासाठी पाठ वाचते. ते जीवनदायी झाड. भारत सासणे, 1951. प्रसिद्ध लेखक, कथाकार, नाटककार, कादंबरीकार. अनर्थ, लाल फुलांचे झाड हे कथासंग्रह. सर्प, दूर तेथे दूर तेव्हा. रात्र या लघु कादंबऱ्या प्रसिद्ध. या पाठामध्ये फलदायी व जीवनदायी लिंबाचे झाड आणि मानवी जीवन यांची सुंदर सांगड घालण्याचा यशस्वी प्रयत्न प्रस्तुत पाठात लेखकाने केला आहे. पाठाचं वाचन करते. मी राहत होतो त्या घराच्या मागे एक लिंबाचं झाड होतं. लिंब म्हणजे कडुलिंब नव्हे, आपण खातो त्या लिंबाचं झाड. खिडकीलगतच होतं ते, काटेरी आणि लिंबाच्या फळांनी गच्च लगडलेलं असं. आता या पाठामध्ये जशी सुरुवात केली आहे त्याप्रमाणे ऑथर इज ट्राईंग टू पोर्ट्रे ब्युटिफुल कनेक्शन बिटवीन नर्चरिंग लेमन ट्री अँड ह्युमन लाईफ. ही इज डिस्क्रायबिंग दिस लेमन ट्री, हाऊ इट इज. काटेरी मीन्स थॉर्नी, लगडलेलं फुल ऑफ लेमन्स, लसलशीत हिरवगार आणि चैतन्यमय. lush green color giving the energetic vibes to the entire atmosphere. प्रदेश सगळा उन्हाचा होता. त्या भागात एकूणच उन्हाळा जास्त आसमंत तापून जाई. आसमंत मीन्स वातावरण. इट वॉज एक्स्ट्रीमली ड्राय अँड हॉट क्लायमेट. आसपासची जमीन तापून करपून तपकिरी पडलेली दिसे. द सॉईल अराउंड देअर वॉज ऑलवेज ब्राऊन इन कलर. जी काही झाडं आसपास होती ती मलूल आणि काळपट हिरवी दिसत. द ट्रीज अराउंड दे वर ऑलवेज ड्रूपिंग अँड दे वर ऑलवेज डार्कन्ड. आणि पाणथळ तर परिसरात कुठंच नव्हते. आता पाणथळ म्हणजे काय तर सोर्सेस ऑफ फ्रेश वॉटर लाईक लेक्स, पॉन्ड्स, रिव्हर्स, but they were nowhere to find around. सगळीकडं शुष्क कोरडी जमीन, घरसुद्धा तापून निघे. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर ते झाड म्हणजे विलक्षण जीवनमय आणि जीवनदायी वाटे. द ऑथर सेज, in the entire background of this hot and dry climate, that lemon tree alone stood out with full of life and zest. खरं तर भिंतीच्या उंचीचे झालेले लिंबाचे झाड म्हणजेच भोवतालच्या सजीवांच्या दिलाशाचं केंद्र झालं होतं, हे माझ्या लक्षात आलं. दिलाशाचं केंद्र. इट वॉज अ रिअल कम्फर्ट गिवर. दिस लेमन ट्री, इट वॉज अ रिअल कम्फर्ट गिवर फॉर द एंटायर ॲटमॉस्फिअर अराउंड. हे ऑथर जेव्हा म्हणतो पुढे, त्या झाडाखाली काळीभोर सावली असे मोरीचं पाणी सगळंच त्या झाडाला जाई. देर वॉज अ डार्क शॅडो बिलो दॅट ट्री. देर वॉज अ स्मॉल बाथरूम फ्रॉम विच द वॉटर वॉज सीपिंग इन द डायरेक्शन ऑफ द लेमन ट्री. त्यामुळं जमिनीत नेमकी तिथंच ओल असे. ओल मीन्स डॅम्पनेस. त्या ओलसर जमिनीत मला काही शंख दिसू लागले. आज इथं दिसलेला शंख उद्या तिथं दिसे. रात्रीतून तो बराच सरकलेला असे. देर वर स्नेल्स ऑल ओव्हर द प्लेस, ऑन द ट्री, ऑन द ग्राउंड, स्क्रॉलिंग हिअर अँड देअर. ऑथर कुड ऑलवेज ऑब्झर्व दिस. लहान मोठे अनेक शंख मग दिसून येऊ लागले. मग लक्षात आलं की या झाडाखाली गोगलगाईची वस्ती आहे. अगेन गोगलगाय मीन्स नथिंग बट स्नेल्स. इतक्या मोठ्या आकाराच्या गोगलगाईची वस्ती मी प्रथमच पाहत होतो. आणि प्रथमच मी असंही पाहिलं की त्या गोगलगाई शंख पाठीवर घेऊन तर चालतातच, परंतु त्या झाडावरही चढतात. फांदीवर चिकट रंगानं बरबटलेल्या गोगलगाई पाहणं, त्यांचा प्रवास निरखणं हा माझा आणि लहान मुलांचा कौतुकाचा कार्यक्रम होऊन बसला होता. ऑथर, along with small kids,
started enjoying this muddy and fascinating journey of the snails all over the tree. निरखणे मीन्स ऑब्झर्व करणे. लवकरच एक पारव्याची जोडी त्या गर्द हिरव्या आश्चर्यात दिलासा शोधू लागले. पारवा मीन्स यू कॅन से पिजन लाईक बर्ड्स. अ पेअर ऑफ पिजन लाईक बर्ड्स केम सर्चिंग फॉर शेल्टर इन दिस ग्रीन सरप्राईज. त्या जोडीनं काड्यांचे एक घरटं त्या लिंबाच्या काटेरी झाडात बांधायला सुरुवात केली. काट्यांचं मेडअप ऑफ स्टिक्स. खिडकीतून किंवा दारातून हळूच पाहिलं की गुंजाच्या डोळ्यांची लुकलुक त्या नजरेची पारवी दृष्टीस पडे. वन कुड ऑलवेज सी these you can say birds with the reddish or pink sparkling round eyes through the windows. भोवतालच्या रखरखीतून त्या जोडीनं एक थंड असा आश्रय शोधून काढला होता. रखरखीत अतिशय ड्राय आणि शुष्क क्लायमॅट, हॉट वेदर. माझा मुलगा तिथं वारंवार जाऊन पाही म्हणून ते जोडपं हळूहळू दिसेनासं झालं. डिसॅपियर्ड. अँड वाय डिसॅपियर्ड? बिकॉज ऑफ द अननेसेसरी इंटरफेरन्स, टू मच ऑफ इंटरफेरन्स ऑफ हिज बॉय. चिमण्या आणि इतर पक्षी यांनी ते झाड नेहमीच गजबजलेलं असे. इट वॉज ऑलवेज क्राऊडेड विथ बर्ड्स. जणू गातं बहरतं संगीतमय झाड. देर वॉज अ काइंड ऑफ म्युझिक इन दॅट ट्री. तुरेदार बुलबुल आणि पोपट नेहमी तिथं दिसत. यू कॅन सी अ बर्ड विथ अ टफ्ट ऑफ फेदर्स. त्या सगळ्यांचं ते झाड म्हणजे एक केंद्र, एक आकर्षण, एक आश्वासनाचं, विश्वासाचं ठिकाण झालं होतं. द ट्री हॅड बिकम, इट वॉज नथिंग बट अ सेंटर ऑफ अट्रॅक्शन, लॉट ऑफ प्रॉमिसेस अँड द कॉन्फिडन्स फॉर ऑल. कलकलाट आणि गजबजाट. त्या झाडानं जणू अनेक पक्ष्यांना जगण्यासाठी नवे आश्वासक निमंत्रण दिलं होतं. इट वॉज गिविंग देम ॲज इफ यू कॅन से अ सॉर्ट ऑफ इन्व्हायटिंग ऑल ऑफ देम. इट वॉज गिविंग प्रॉमिसेस फॉर वॉट? लाईफ. फॉर ऑल द बर्ड्स, ऑल द इन्सेक्ट्स, ऑल द लाईव्हली थिंग्स अराउंड. ते आश्वासन कंठोकंठी दूरपर्यंत पोचून भोवतालच्या तप्त वातावरणातून अनेक पक्षी त्या एकमेव थंड झाडाकडं थव्यानं येत असल्याचं माझ्या लक्षात आलं. ऑथर ऑब्झर्व्ड ॲज इफ these birds were inviting, they were carrying messages to longer distances so that the other birds also could flock here together. आता आपण पुढच्या पाठाचं वाचन करूया. झाडाखाली मुंग्यांचंही एक वेगळंच विश्व होतं. अनेक रंगी किडेसुद्धा त्या दलदलीत होते. दलदल, मडी ग्राउंड. एकदा पाहत असताना सापाची कात आढळून आली. कात म्हणजे स्किन ऑफ स्नेक. झाडांवर खारीची वस्ती तर होतीच, स्क्विरल्स. पण थंड सावलीत कुत्रीही तिथं विसाव्याला येत. विसावा, आश्रय, शेल्टर. फुलांपासून ते फळांपर्यंतचा सगळा जीवन प्रवास त्या झाडाचा मला पाहायला मिळाला नाही, परंतु शेवटच्या बहरात फुलं लागलेली पाहिली. ऑथर सेज he was not a witness of the entire life process or the life cycle of that lemon tree, but he could observe the last season of flowers. Now these flowers, how were they? ही फुलं चिमुकली, मंद गोड वासाची आणि अद्भुत फळदार आश्वासनं घेऊन आलेली असत. These flowers, they brought lot many sweet promises of smell, colors, fragrance, everything. फुलांमुळं लवकरच त्या झाडाभोवती पंखधारी चिमुकल्या पऱ्या उडू लागल्या. आता ह्या पंखधारी चिमुकल्या पऱ्या म्हणजे कोण? ऑफकोर्स, ऑब्व्हियसली नथिंग बट बटरफ्लाईज अँड ब्युटिफुल कलरफुल इन्सेक्ट्स. फुलपाखरं आणि रंगीत उडते कीटक.
फुलचुके चिमुकले पक्षी आणि भुंगे. फुलचुके हनी सिकिंग बर्ड्स अँड बीज. एका छोट्या फांदीवर मधमाशांचं पोळंही रचलं जाऊ लागलं. तेव्हा मात्र खिडकी लावून घ्यावी असं वाटू लागलं. पण त्या माशांनी कधी कुणाला दंश केला नाही. these bees never attacked anyone. आता ऑथरनी ह्या लिंबाच्या झाडाला सुंदर नाव दिलं आहे. सजीवांसाठी जीवनदायी केंद्र अशी त्या लिंबाच्या झाडाची व्याख्या झाल्याचं माझ्या लक्षात आलं. ऑथर गेव अ नेम टू दिस स्पेशल ट्री, लाईफ गिव्हिंग सेंटर फॉर ऑल स्पेसीज. इतकंच नव्हे तर माणसंही त्या झाडाकडे आकर्षित होत होते. Even the people also were getting very much attracted towards this lemon tree. ज्या कोण्या दाक्षिणात्य स्त्रीने हे लिंबाचे झाड राहत्या घराच्या मागं केवळ भाडेकरू असताना लावलं होतं, तिनं त्या झाडाला कुंपण घातलं नव्हतं. There was this one South Indian lady who lived there as a tenant for some time. But she never put any fence around it. मुक्त मोकळं झाड तिनं जणू कडूपणाच्या आणि कंजूशीच्या मर्यादा घातलेल्या नव्हत्या. शी ऑलवेज वॉन्टेड टू कीप इट फ्री फॉर ऑल. नेव्हर फेल द नीड टू पुट फेन्स ऑफ बिटरनेस अँड अ नॅरो माइंडेड ॲटिट्यूड. आसपासचे लोक येत लिंबाची फळं मुक्तपणे घेऊन जात. फळं कधी कमी पडली नाहीत. फळांनी लगडलेलं हे झाड दृष्ट लागण्यासारखं समृद्धीची भावना जागवणारं जीवनदायी होतं सगळ्यांसाठीच. दृष्ट लागणे, नजर लागणे. दिस ट्री इंड्युस्ड अ सेन्स ऑफ ओपन माइंडेडनेस अँड प्रॉस्पॅरिटी अमंग पीपल. म्हणजे असं की माणूस, पशुपक्षी, कीटक, साप, कुत्री, खारी, गोगलगाई अशा सगळ्यांनाच ते आकर्षून घेत असे. भोवतालच्या काहिलीतलं विसाव्याचं आणि आनंदाचं जणू आशीर्वादमय आश्वासन आणि जगण्याचा दिलासा. काहिली तप्त वातावरण, एक्स्ट्रीमली ड्राय अँड हॉट क्लायमेट अराउंड. दिस ट्री गेव प्रॉमिसेस अँड ब्लेसिंग्स ऑफ लाईफ टू ऑल. इतकं महत्त्व त्या झाडाला आलेलं पाहून मी चकित होऊन गेलो होतो. ज्या घराची हकीकत मी सांगतो आहे ती एक जोड इमारत होती, ट्विन ब्लॉक. शेजारी जे राहत होते त्यांच्या परसदारी चक्क पाण्याचा हापसा होता, म्हणजे भरपूर पाणी होते. there was one neighbor around who had lot of water with them. मात्र अंगणात आणि परसदारात गवताची काडीही नव्हती. माणसं उदास, दुर्मुखलेली, त्रस्त वाटत. These neighbors, their faces were always depressed and stressed. Now what could be the reason behind it? त्या घरातली स्त्री नेहमी दागिने घालून बसलेली असे, परंतु पाणी आणि जमीन मुबलक असतानाही त्यांनी हा हिरवा आनंद पसरवण्याचा प्रयत्न कधी केला नाही. They never tried to spread this green happiness. मला वाटतं झाड लावणं, ते जगवणं आणि त्याद्वारे दूरवर आनंदाचे आणि आश्वासनाचे संगीतमय संदेश पसरवणं आणि सर्व सजीवांचे आशीर्वाद घेणं ही एक प्रवृत्ती असावी लागते. वन शुड हॅव दॅट बेसिक ॲटिट्यूड टू स्प्रेड द मेसेज ऑफ दिस ग्रीन हॅपीनेस ऑर प्रॉमिसेस. जो माणूस एखादं झाड जगवतो तो निसर्गात एक हिरवा चमत्कार उजवत असतो. हे लिंबाचं झाडच बघा ना. ज्या कुण्या बाईने हे झाड लावलं होतं ती बाई इथून निघून गेली होती, परंतु जाताना एक अद्भुत नाट्य आपल्या मागं ठेवून गेली. वेन somebody plants and nurture a tree, he becomes a cause for this green miracle. Now this South Indian lady, she left behind whole lively drama behind her. दरवर्षी दर ऋतूत त्या झाडाच्या अनुषंगानं एक उत्सव साजरा होत असणार, फुलं येत असणार, घमघमाट दरवळत असणार आणि मग एक अख्खा फलोत्सव, फळांचं लगडणं, हे सगळं घडत असणार.
दरवर्षी, that means author says for every season, brought a whole new festival. This one single lemon tree became the cause of festival of sweet flowers and fruits. मी तर केवळ एक ऋतूतला सजीवांच्या जागत्या नादत्या अस्तित्वाचा साक्षीदार होतो. I was who I was only. I became merely witness for this dramatic festival of life. पण शेजारची ती माणसं, ती अनेक वर्ष त्या घरात राहत आलेली होती. परंतु न त्यांनी हे हिरवं कौतुक पाहिलं, न त्यांनी झाडं लावली, न त्यांनी फुलं फुलवली. This neighboring people, they never appreciated or admired beauty of green festival of nature. They completely ignored it. So they never could enjoy it. हा निसर्गातला आनंद त्यांच्या मनात कधी पोचल्याचं मी पाहिलंच नाही. म्हणूनच कदाचित ती माणसं त्यांच्या परसंगणासारखीच उदास, भकास, तपकिरी अशीच वाटत राहिली मनानं. Their house looked always depressed, stressed, like their faces and souls. ते झाड लावणारी ती दाक्षिणात्य बाई एकदा तिच्या मुलासह आमच्या घरी आली होती. तिनं आल्याबरोबर प्रथम जाऊन ते झाड पाहिलं. तिचा तो हळवेपणा मला सृजनाशी संबंधित वाटला. I could see the tenderness of her heart for her very own creation. मला वाटतं सृजनाशी, नवनिर्माणाशी, निर्मितीशी मन जोडलेलं असतं तर ते ताजं राहतं. I feel when your soul gets connected to nature and its creation, it always remains fresh. तिचा तो हळवेपणा मला सृजनाशी संबंधित वाटला. मला वाटतं सृजनाशी, नवनिर्माणाशी, निर्मितीशी मन जोडलेलं असलं तर ते ताजं राहतं. झाडांना फुलवणं, रुजवणं, त्यांचा हिरवा संदेश दूरवर पोचवणं, यातून मन सृजनात्मक, आनंदी आणि निर्मितीक्षम होत असावं. प्लॅन्टिंग, नर्चरिंग, केअरिंग ट्रीज, स्प्रेडिंग दिस ग्रीन मेसेज विल ऑलवेज कीप युअर माइंड अँड सोल हॅपी अँड क्रिएटिव्ह. सृजनात्मक मीन्स क्रिएटिव्ह. एक मागं ठेवलेलं फळदार झाड किती जणांना जगवतं, आनंद देतं, जीवन देतं, आश्वासन आणि आशीर्वाद देतं, हे पाहिलं की मन थक्क होतं. हे मर्म ज्यांनी जाणलं ते मला वाटतं आनंदी राहतात. हाऊ सरप्रायझिंग इट इज. People who sensed this core idea of green happiness will always live happily. जे नुसते भौतिक गोष्टीचा ध्यास घेतात, दागिने लेवून बसतात, घालून बसतात, त्यांच्या भोवताली कधी हिरवं झाड उगवत नाही आणि त्यांच्या मनात कधी पक्षी चिवचिवत नाहीत. आनंदापासून ते बिचारे वंचित राहत असावेत. लेखक म्हणतो की those who indulge themselves too much in materialistic happiness or gain, like money or other treasures, will always deprive themselves from this true green happiness. आणि मग शेवटी लेखक म्हणतो की you know what? One single lemon tree told me all this. He told me all his green secrets. त्या जीवनदायी झाडानं आपल्या हिरव्या भाषेत मला असं बरंच काही सांगितलं.